नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या संगीताज रेसिपी चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे पौष्टिक लाडू। 1 किलो गूळ घ्यायचा आहे। तुमच्याकडे गुळाच्या ढेपेला काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तो बारीक किसून घ्यायचा आहे। बदाम घ्यायचे आहे। बदाम भाजून घ्यायचे। 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर छान चांगले भाजून घ्यायचे। बदाम भाजून झाल्यावर थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवा। त्याच तुपामध्ये मी मनुके भाजून घेतले आहे। मनुके मी पावशेर घेतले आहे। मनुके भाजून झाल्यानंतर खसखस भाजून घेतली आहे। बदाम, काजू, मनुके, खसखस। बदाम अगोदर खलबत्त्यामध्ये थोडेसे काढून घ्यायचे आहे। अर्धवट बारीक केल्यानंतर मी ते मिक्सरला बारीक केले आहे। काजू पण खलबत्त्यामध्ये अर्धवट बारीक करायचे आहे। खलबत्त्यात अर्धवट बारीक केल्यानंतर मी हे मिक्सरमध्ये बारीक केले आहे। काजू पण मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। या अशा प्रकारे मी ते बारीक करून घेतलं आहे। मनुके आणि खसखस घालून घ्यायचं आहे। खारीक खोबरं मी हे आधीच गिरणीतून दळून आणलंय। खारीक खोबऱ्याची पावडर आणि काजू बदामची पावडर एकत्र मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मिक्स करून घ्या। तीन किलोच्या मापाने अर्धा किलो तूप घेतले। तूप गरम करून घ्यायचं आहे। फार जास्त गरमही नाही करायचं, मिक्स करता आलं पाहिजे एवढंच गरम करायचं आहे। गरम झाल्यावर मिश्रणामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। एक किलो गूळ मी हा किसून बारीक करून घेतलेला आहे। त्याचा पाक बनवायचा आहे।
गुळाचा पाक बनवण्यासाठी अर्धा कप पाण्याचा वापर केला आहे. या अशा प्रकारे पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि हा गरमच ओतायचा आहे. गरम गरमच त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताला चटके बसणार नाही अशा प्रकारे थंड झाला की आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी आता हे सर्व लाडू वळून घेते.